साठी आणि आपल्या दोन्ही तायांसाठी परत टाळ्या मागून घेईन, कारण या विविध प्रकारच्या गीतांमधून त्यांनी विद्यार्थिनी घडवल्या आहेत आणि आपल्यासमोर त्या इतक्या अप्रतिम सादर होत आहेत. कडेला बसून एरवी प्रॅक्टिसला कसा ताल दे, कसं घे, अजून पुढे कर, असं सगळं चाललं होतं. ते आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण दोघीजणी शांतपणे समोर बसून आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहतायत आणि छान करत असलेल्या विद्यार्थिनींची कला त्यांच्यापासून आपल्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दोघींसाठी या टाळ्या होत्या. आणि यानंतर या सगळ्याजणी छान छान तयार होऊन आल्या आहेत, कारण त्या आता आपल्याला आदिमाया अंबाबाईचं दर्शन घडवणार आहेत. सगळ्या देव्यांचं वर्णन करणारं असं एक अप्रतिम गीत थोरली जाऊ या चित्रपटामध्ये सुधीर मोघे यांनी लिहिलं होतं. आणि आपले बाबूजी, ज्यांची 25 जुलैला जयंती होती आणि 29 तारखेला त्यांची पुण्यतिथी असते, त्या सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं असं हे अप्रतिम गीत आहे. चिरतरुण आशाबाईंच्या आवाजात आपण सगळ्यांनी ऐकलंय. आज या सगळ्या 6-7 जणी आशाताई होऊन आपल्यापर्यंत येणार आहेत, त्या आदिमायेचा जागर करणार आहेत. आपण सगळे त्यामध्ये सहभागी होणारच आहोत. जेवढा आपण मंगळागौरीचा खेळ बसल्या बसल्या खेळला, आमच्या सगळ्या मुली आतमध्ये नाचत होत्या. मी तुम्हाला म्हणलंच, जिम्मा झाल्या, तिकडे फुगड्या झाल्या, त्या मंगळागौरीचा जागर झाला, तिचं नमन स्तवन खेळून झालं. आता आदिमायेला वंदन करूया. सुधीर मोघ्यांविषयी त्या निमित्ताने एक सांगायला नक्की आवडेल. रसिकाताई एरवीही अनेक आनंद सोहळ्यांमध्ये विविध गीतं घेऊन मैफल सादर करत असते. अशा प्रकारची रंगमंचीय गाण्यांची मैफल सुरू करण्याचं सुरुवात म्हणजे ती सुधीर मोघे यांनी केली. तुम्ही सगळेजण जे जुने जाणते आहेत ते आठवत असेल तुम्हाला की गदिमांची आणि बाबूजींची गाणी घेऊन आपल्यापर्यंत मंतरलेल्या चैत्रबनात हा कार्यक्रम आला होता. आणि त्याचं संपूर्ण निवेदन, त्या सगळ्याची आखणी आणि प्रत्यक्ष असा रंगमंचावरून गाणी सादर करण्याचा कार्यक्रम तेव्हा पहिल्यांदा सुरू झाला. त्यामुळे आम्ही सगळेजण अशा पद्धतीचे मैफिली करत अशा थिएटर्समध्ये आणि तुमच्यासारख्या सगळ्यांच्या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतो. त्याचं संपूर्ण श्रेय सुरुवात करणाऱ्या सुधीर मोघे यांना जातं, म्हणून त्यांचा हा उल्लेख केला. आणि विद्यार्थिनी तयार आहेत, ऐकणार आहोत. मोघ्यांनीच लिहिलेली ही अप्रतिम रचना, त्यामध्ये देव्यांचं वर्णन आहे, जागर आहे. आपण सगळे मिळून श्रुतिलयसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा श्रावण आणि पुढचं संपूर्ण वर्ष उत्तम जावं अशी प्रार्थना करूया. त्याचे नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर. अगणित खांबावरी राहिले मंदिर
अंबाबाई उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई शाश्वत